तर नमस्कार मंडळी, मी आलेले आहे माझ्या शेतात आलो होतो आम्ही डबा पार्टी करण्यासाठी. आता आमच्या घरात चालू आहे सध्या पाणी. हे मुडे लावलेले आहे याच्यात एखाद्या जेवणासाठी काढ. तर यातला आता मोठा मुडा उपटतो मी. यात आहे ना चौगी टाकलेली आहे. आता इतक्यात हा मोठा मुडा दिसू राहिला इथं. त्यानंतर हे आमच्या शेतात आहे ना गहू पेरलेला आहे पूर्ण, इथून पासून तिथं लास्टपर्यंत जिथपर्यंत झाडं दिसत आहेत. आणि याच्यानंतर मी तुम्हाला शेंगड्याची झाडं दाखवतो. इकडे शेंगड्याच्या झाडाला काय म्हणतात? काय म्हणतात? मोगरी. आता इकडे तर मोगरी म्हणतात, पण आमच्या जे आईचं गाव आहे ना तिथं याला शेंगडीच म्हणतात. आता इथं आता हा आलेला नाही सध्या. हा याच्यात टाकला होता आम्ही, पालक टाकलेला आहे. कसं आहे, शक्यतो मी कधी शेतात येत नाही. आणि शेतात आली तर कदाचित एखाद्या दिवशी माल वगैरे काढायचं काम पडलं किंवा काही दुसरं काम असलं तर आम्ही उभे येतो. आणि त्यानंतर आहे ना तुम्हाला मी शेंगडी दाखवतो शेतातली. तर ही आमच्या शेतातली शेंगडी. शेंग पाहू द्या, एखादी दोन लागली असेल तर. याच्यात मधात मुळे आहेत. हे बा, हे बारीक बारीक शेंगड्या लागलेल्या आहेत सध्या. मोठी शेंगडी असेल तर दाखवतो मी तुम्हाला. चला, आजचा आहे रविवार, त्याच्यामुळे आज यांना सुट्टी असल्यामुळे आज आम्ही शेतात आलो. तसं काही जमत नाही, शेत लांबही नाही म्हणा, पण शक्यतो हा दर्शन शाळेत जाते आणि ते जातात ड्युटीवर, त्याच्यामुळे इकडे काही येणं होत नाही. तर चला, आता तुम्हाला मी चाकवत दाखवतो. तुम्ही चाकवत वगैरे पाहिलेला आहे का हे कमेंट करून नक्की सांगा, कारण शक्यतो चाकवत आहे ना कोणी पेरत नाही. यावर्षी चाकोताचा भाव बहुतेक बराच आहे. आम्ही बी वगैरे आणलं ना तर ते बी 800 रुपये किलो पडला आम्हाला इकडे चाकोत. तर बघा, हा असा आहे चाकोत आमच्या शेतातला. छोटा, खूप छोटा आहे सध्या. हे पूर्ण दोन्ही रांगा आहेत ना, हे चाकोताच्याच आहेत. आणि इथून पासून आहे मेथी खूप छोटी आहे. चाकोताने ही बरोबर टाकली होती. आता हा झाला की तिकडला जो कोल्हा भाग आहे ना त्याच्यात पण पालक टाकलेला आहे. त्यातला पालक निघते मग नंतर. आणि इकडे आहे हा छोटा पालक. तुम्हाला आहे ना मी थोडासा वेगळा पक्षी दाखवतो. तसं तर शक्यतो दिसत नाही, पण थांबा, मी जायपर्यंत थांबला तर ठीक. कबुतरासारखाच आहे का नेमका कावड्यासारखा आहे काय माहिती. डोक्यावर थोडं लाल आहे. हा, चोचपा किती लंबी आहे याची. इथून दिसते का नाही दिसत हे बघू शकता तुम्ही. किती छान असा पक्षी आहे. आणि इकडे वल्ल पण आहे, जाता येत नाही. मी त्याच्या मागं आणि तो पुढे किती दूरपर्यंत जाते काय माहित. डोक्यावरून ज्या पक्षासाठी इकडे तिकडे फिरत होती तो पक्षी डोक्यावरून गेला. सांगा आता, इथपर्यंत वाट पाहिली. शेतात आलं की समजते ऊन. शेतात आलं ना की समजते ऊन तापते म्हणून. आता दर्शनची बाबा काय करतात तुम्हाला दाखवतो. इथं चालू आहे यांचं पतंग उडवायचं काम. आमच्याकडे संक्रांत असली ना, संक्रांतच्या आधीपासूनच पतंग उडवणं चालू होते. हे सावरच्या फुलाचं झाड आणि हे लागलेले आहेत फुलं. एक मिनिट.
तर तुम्हाला तुरीच्या शेंगा दाखवते आता. आणि त्यानंतर करू आम्ही जेवण. जेवणात काय काय आणलं तुम्हाला थोड्या वेळानं डब्यात काय ते दाखवते मी. तोपर्यंत 5-6 शेंगा खाऊन घ्या. हाय आमच्या समोरचे जे शेजारी आहे ना शेताची, त्यांचा मुलगा. आणि हे ते दादाचं शेत. तर यामध्ये पूर्ण संभार आहे पेरलेला. आणि आजूबाजून तुरीचे तासं लावलेले आहेत. आणि हे आमच्या वावरातली बोर. तोडला का ल वर असेल तर राहू द्या. दाखवा कसा आहे. मोठे मोठे जांब आहे लागले, छान आहे, गोड आहेत. त्यानंतर आम्ही बसलो होतो जेवण करण्यासाठी आणि जेवण वगैरे केले. डब्यात वरण, कढवलेलं वरण, त्यानंतर मी आणले होते सावरची फुलं आणि चटणी वगैरे, पापड वगैरे भाजून आणले होते मी. आणि त्यानंतर आली होती मी वावराच्या बाहेर. आता हे जे झाड तुम्हाला दिसत आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की कशाचं आहे म्हणून. तोपर्यंत बाय. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.